नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अपूर्व सिद्धी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर 202 कन्नमवार नगर विक्रोळी या ठिकाणी आलेले आहोत. सुवर्णा सुरेश मोंडकर सासूबाई आणि सुनबाई आहेत रश्मी किरण मोंडकर. मोंडकर कुटुंब वाट बघतंय. सासूबाई आणि सुनबाईंच्या नात्यातली गंमत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला भेटूया मोंडकर कुटुंबाला. माझ्या मिस्टरांकडून अशा खूप साऱ्या अपेक्षा नाही आहेत, कारण की आतापर्यंत त्यांनी खूप छान साथ दिली आहे. गेली 10 वर्ष आम्ही एकत्र आहोत. लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. माझी आई आणि माझी बायको यांचं बॉन्डिंग म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना. त्यांना एकमेकीचे आवडीनिवडी माहिती आहेत, त्याच्यामुळे एकमेकीला छान सांभाळून घेतात. मी एखादा निर्णय घेतला तर सुनबाई तसंच करते, कारण तिला पण ते पटतं. नमस्कार. घ्या उखाणा. सुसंस्कृत घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, किरणरावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले. कोणी पाठ करून घेतला? द्या ओळख करून. हे मिस्टर, नमस्कार. या सासूबाई, नमस्कार. आई, नमस्कार. बाबा, नमस्कार. हे मामा, नमस्कार. ही ताई आहे, हे शेजारी आहेत, नमस्कार. तो धीर आहे माझा, ती वहिनी आहे, मावशी, ही पण एक मावशी, ती पण साक्षी मैत्रीण आहे, ही एक मामी, नमस्कार. ती पण वहिनी, तो माझा भाऊ, नमस्कार. आणि हे आमचे शेजारी, नमस्कार. नमस्कार. आणि ही माझी 2 मुलं, बरोबर. सैशा आणि अवनीश. चेहरे पडले होते त्यांचे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बालपण विठ्ठलवाडी कल्याण. तुमचं? लोल परेल. घरी कोण कोण होतं? आई वडील, 3 भाऊ, आम्ही 3 बहिणी. कसं गेलं बालपण? खूप छान गेलं. आजी आजोबा राहायचे आमच्याबरोबर. आम्ही 7 जणांचं कुटुंब होतं. कॉलेज पण तिकडचंच होतं, कल्याण. मग एकदम कल्याणमध्ये असताना इकडे कुठे आलात तुम्ही? एक रिलेशन आहे, नात्यामध्येच आहे. काय नात्यामध्ये? माझे आजोबा आणि ह्यांची सासूबाई हे काय सगळे हो भाऊ सासूबाई, बहीण. कुठून आणली सून तुम्ही? विठ्ठलवाडीवर. विठ्ठलवाडीवरून. आता विठ्ठलवाडीला एवढं सगळं महाराष्ट्र असताना विठ्ठलवाडीत कुठे गेला? आता आमच्या सासूबाईंचे भाव, हिचे आजोबा ते सासूबाईंचे भाव सखे, हा, त्यामुळे त्या माझ्या लेखाने जमवलं. आता खरं बाहेर पडलं. काय महाराज बोला. काय नाही, एका म्हणजे माझ्या ताईचंच लग्न होतं, चुलत बहिणीचा मोठ्या, तेव्हा पसंत पडली होती. आणि मग नंतर मामांशी वगैरे, म्हणजे माझ्या मामांशी चर्चा झाली होती या विषयावर, तर की चांगली आहे मुलगी, आपल्या नात्यातली पण आहे, ओळखीतली आहे. हे नंतर झालं ना, लग्नात काय झालं त्या? काय नाही, तेव्हा काही नाही विचारलेलं मी. पण बोलला होता ना एकमेकांशी? हा, असं ओळखायचं, फॅमिली ओळखायची एकमेकाला. मग दोघेच बोलत होता? नाही तेव्हा तर मला माहिती पण नव्हतं की त्याला मी आवडलेली आहे. मग सांगितलं नव्हतं तुम्हाला? खूप वर्षानंतर सांगितलं. ऑलमोस्ट 4 वर्षानंतर. का हो, 4 वर्ष मनातच ठेवलं? हां, तेव्हा माझ्या करिअरची सुरुवात होती, त्यामुळे ठीक आहे, म्हणजे जी काय परिस्थिती होती त्याप्रमाणे तेव्हा नव्हतं, म्हणजे लग्नाचं किंवा असं प्रपोजल करण्यासारखं नव्हतं. जेव्हा एका प्रॉपर पोझिशनमध्ये आलो की आता करू शकतो, तोपर्यंत त्यांचं झालं असतं तर? नाही नाही काय नाही, जेव्हा त्याला मी पसंत पडली तेव्हा मी 12वीत होते. हो का? तुम्हाला एक अंदाज आला नाही? नाही. तुम्हाला? मला तर मला माहीतच नाही. जेव्हा हिचे आजोबा आले, म्हणजे मामे सासरे आले, त्यांनी मला बहीण तिकडे, आम्ही कुर्ल्याला बाजूलाच घर आमची सासऱ्यांची, त्यामुळे बाजूला आम्ही शिपरे बाजूलाच राहत होतो. तिथे आले, थोड्या जेवण बिवून झाल्यावर ते हिचे आजोबा आले आणि मला बोलले, म्हणा जेव्हा हे करायचं आहे रश्मी. मी म्हटलं मला नाही जाय. मी तेव्हा मला माहीतच नव्हतं यांचं काय जमलं आहे. तर म्हणलं मला नात्यात नाही प्रत्येक वेळेला ह्यांचं काय, ह्यांनी जमावलं नाही. हां, म्हणजे मला माहीतच नव्हतं ना. काय? जेव्हा हिचे आजोबा आले ना,
मला डायरेक्ट की माझी नात करतेस का, तर मी मला नात्यात नाही करायची आहे असं बोललात असं. तुम्ही? हो हो. बरोबर आहे. त्यावेळेला मी म्हणजे मला नाही, पण बरोबर होतं तुमचं, नात्यात करायचंच नव्हतं. नात्यातले म्हणजे मग का केलं? नंतर ते परत बहिणीच्या म्हणजे बाजूला दरवाजे पाठीपुढे असे आमच्या खोल्या आहेत. ते आपले बा उठले आणि गेले. सासू पण बरोबर आली होती भावाबरोबर. तर मी म्हटलं नाही म्हणून. मग ते तिकडे गेल्यावर हा बोलतो का तू हे कर. मग म्हटलं आता ह्याच्या मनात आहे तर मग आपण नाही म्हणायचं नाही. त्याची अच्छा, आजोबा गेल्याबरोबर ह्यांनी सांगितलं? हां तू आजोबांनी सांगितलंच नाही की ह्याने विचारलं आहे म्हणून. त्यांनी स्वतःहून एक प्रपोजल घेऊन गेले आजोबा? हा. पण जेव्हा त्यांना कळलं की ह्यानेच विचारायला सांगितलं, ह्याने नाव पण नाही सांगितलं की ह्यानेच प्रपोज केलंय वगैरे, पण नंतर ह्याने सांगितलं की मीच विचारलं होतं तिला आणि माझ्या थ्रू ते आले होते तुझ्याशी बोलायला. मग तुम्ही बाहेरच्या बाहेर आजोबांना सेट केलं होतं काय? नाही, मी काय सेट केलं नव्हतं. जेव्हा त्याने मला विचारलं तेव्हा मी सांगितलं की माझे आजोबा आणि आई म्हणजे वडील. यांनी तुम्हाला विचारलं? हा, आधी हा, विचारलं मग ते कुठे? फोनवर. गणपतीचाच सीझन होता. गणपतीच्या आदल्या दिवशी एक कंटाळा आला तर आई म्हणाली की कंटाळा तो फोन करायला. तो अगोदर फोन करायचा की मी युनिव्हर्सिटीमधून बोलतोय, मी इथून बोलतोय. का हो तुम्ही मग असे फोन प्रत्येक करायचे? वेळेस- नाही नाही नाही, थांबा. बरं झालं, आता बरेच दिवस डबा बंद ठेवला होता. बोला. माझी सवय होती असं बऱ्याच जणांना मी प्लँक म्हणून फोन करायचो. बघा, म्हणजे कोणाला मावशांना सगळ्यांना मामा येमाना पण तसं. मी ओळखीत करायचा ना. हा, मी. सगळं, हो. ओळखीत करायचो. घाबरलो मी. प्लँक म्हणून फोन करायचो आणि मी एकदा दोनदा हिला खूप घाबरवलं होतं. या ना? हा, खूप काय घाबरवलं म्हणून होतं. घाबरवलं होतं? की तुमचं हॉल तिकीट रिजेक्ट झालंय, तुम्ही एक्झामला बसू शकणार नाहीये, हे असं तसं. मग मी घाबरले. मग मी माझ्या आईला फोन दिला, हे असं कसं बोलतात. मग तिने ओळखलं की हे दुसरं कोण नाही, हाच बोलतोय फोनवरती. म्हणजे आईला अंदाज आला होता हळूहळू. म्हणजे तुम्ही फोन मधून आत घुसला घरात. आणि मग गणपतीला त्यावेळेस- आमचं येणं जाणं असायचं. मी वर्षातून एकदा ते गणपतीच्या वेळेला आम्ही फक्त जायचो त्यांच्याकडे. तेवढंच यायचे फक्त. आम्ही गणपतीला वर्षातनं एकदा तुम्ही जायचो. वाट बघायचे? नाही, तेव्हा तर काही म्हणतच नव्हतं, पण ते हो, तेव्हा यांची नाही, एकदाच यायचं. गणपतीची. हा, अजूनही बघतो गणपतीची मग वाट. गणपती यायला पाहिजे, घरात आला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं ना. मग गणपती बरोबर येतातच पाठवून, हो ना. किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली लग्नाला. कशी साथ दिली हो तुम्हाला? खूप छान. म्हणजे ती आल्यापासून म्हणायला पाहिजे की खरंच माझ्या घरात लक्ष्मी आली. सासूबाई काय सांगणार सुनेबद्दल? नाही आले एवढं आहे व्यवस्थित. आमचं सगळ्यांना मिळून मिसळून घेते. आल्याची येणाऱ्यांची उठा बस, घरात माझी येऊन दे, तिच्या इकडची येऊन दे, माझ्या सासरची येऊन दे, सगळ्यांबरोबर सारखं. बरं, आता पहिला खेळ आहे. या खेळात तुम्ही बक्षीस मिळवणार का मला बघायचं आहे आता. अच्छा. खेळ सोपा आहे. पकडीच्या सहाय्याने एक सोंगटी उचलायची तुम्ही, त्यानंतर ती सासूबाईंच्या पकडीमध्ये सासूबाई तुम्ही पकडायची आणि मग त्या बाजूच्या बाउलमध्ये गोळा करायची. 30 सेकंदामध्ये जर 10 हे दिलेलं टास्क पूर्ण केलं तर तुम्हाला 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार. नाहीतर प्रत्येक सोंगटीला 100 रुपयाचं बक्षीस मिळणार. तुमच्या दोघीतलं नातं आत्ता मला कळणार आहे, कोण पकडीत पकडतं आणि कोण सोडतं. हां, तुमची वेळ सुरू होते आत्ता. एक, व्हेरी गुड, बरोबर जमतंय. लवकर 30 सेकंदात फक्त 10 करायचे आहेत. व्हेरी गुड. 15 सेकंद झालेली आहेत. 10 सेकंद राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 2 खाली पडले. चला, 800 रुपयाचं तर बक्षीस मिळालेलं आहे. अभिनंदन. अभिनंदन. दोघींबद्दल इथे बसलेले सगळे काही बोलणार आहेत. बघूया काय म्हणतायत. छान आहे ना, दोघी पण छान आहेत. या, आम्ही कधी म्हटलं वाईट? एकमेकींना सांभाळून घेतात. जावयांबद्दल काय म्हणतात? जावई पण छान आहे. द्या, सासरे बुवांकडे द्या. मुलगी माझी छान आहे, जावं 1 नंबर आहे, बर. शोधून काढला आहे मी. हो. त्याची आई पण छान आहे, ती माझी वहिनी लागते. बर.
सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे सगळं काय नाही. दोघंही छान आहेत. सुनबाई आमची व्यवस्थित सगळ्यांना रिलेशन ठेवलेले आहेत, मेंटेन तिने केलेले आहेत. सगळ्यांचे वाढदिवस, सगळ्यांचे स्पेशली आजी आजोबांचे लग्नाचा वाढदिवस तिने साजरा केला होता. बरं. हां. आमची रश्मी खूपच सुस्वभावी आहे आणि अतिशय सर्वांशी मिळून मिसळून वागते. खूपच स्वभाव तिचा छान आहे. सुगृहिणी आहे, छान जेवण करते, वेगवेगळे पदार्थ करून घालते आणि सगळ्यांची चांगली सेवा करते. आणि ह्या माझ्या नणंद त्या पण चांगलं सांभाळून घेतात. आणि किरण म्हणजे आमचा बाचा, त्याचे वडील फार लहानपणीपासून नसले असून सुद्धा त्यांनी खूप घर सांभाळलं आणि आता छानपैकी त्यांचा संसार चालला आहे. आम्ही अतिशय आनंदित आहोत. आज जो काही आहे तो मी आईमुळेच आहे. लहानपणापासून वडील 2 वर्षाचे असताना गेले आणि तेव्हापासून आईने स्वतः सांभाळलं आणि तिने इथपर्यंत. तुम्ही 2 वर्षाचे असता? मी 2 वर्षाचा असताना घर सोडून गेले. बरं. तर त्यामुळे त्यानंतर तिने आणि माझ्या आजी आजोबांकडे माझा सांभाळ झाला आणि आज जो काय आहे तो या तिघांमुळेच आहे. म्हणजे माझे आई वडील. हो का? वहिनी खूपच चांगली आहे. म्हणजे आमचं एज डिफरन्स फार नाही आहे. सो मी आणि माझी अजून एक बहीण आणि वहिनी आमचं त्रिकूट फार म्हणजे छान जमतं. सेल्फी पार्टनर्स आहोत. आणि मावशी पण खूप चांगली, म्हणजे अशी वरून थोडी कडक आणि आतून फार गोड. नेहमी आईला फोन असतो तिचा आणि चाललेलं असतं त्यांचं. आणि किरण दादा पण खूप चांगला आहे. तिघाही खूप छान आहे. बरं, मला ना आता काही प्रश्न विचारायचे. हां, तुमच्याकडे एक मी ना झेंडा दिला आहे. एका बाजूला सासू लिहिलं, एका बाजूला सूनबाई. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आमच्या दिशेने जे देणार ते आम्ही बरोबर असं समजणार. हां, जास्त गुण कोणाला मिळणार या दोघींपैकी ते आता ठरणार. सासूबाई जिंकणार की सूनबाई ते आता ठरेल. घरामध्ये जास्त आरडाओरडा कोणाचा असतो? सासू. आज एकदमच कमी आहे. पण यांच्यामुळे हे दोन दोघांमध्ये कोणाचे लाड जास्त करतात? म्हणजे सासूचं सुनेवर जास्त लाड करतात की सून सासूवर? सून सासू आहे. सासूचं कमी आहे प्रेम, सुनेचं असं जास्त. काय नाही, सुनेचं जास्त आहे. सुनेचं जास्त आहे ना, म्हणजे सासूचं कमी आहे. सासूचं थोडं कमी वाटतं. होय ना? या दोघींपैकी फोनवर जास्त कोण बोलतं? काय करावं लागेल? नाही नाही, उत्तर द्यावं लागेल. लवकर सांगा. सासू. सासू फोनवर जास्त बोलते. हो, मी माझ्या बहिणींबरोबर भावांबरोबर माझे फोन हे चालू असतं. दोघींमध्ये आळस जास्त कोण करतं? सून. हा आहे थोडा आळस. आहे. आपलं तेच खरं असा स्वभाव कुणाचा आहे? थांबा, आता आम्हाला बघू द्या तुमच्याकडे. तर इथे पण दोन्हीच आहेत. नाही, एक उत्तर द्यायचं आहे. अच्छा, दोघी आपलं तेच खरं. मग पकडीचा खेळ बरोबर होता दोघींना. ती सोमटी मी आहे. काय दोघींनी केलं त्यांचं? हा? उत्तर द्या, कारण दोघी 2-2 गुणांवर आहे. आता कोणाला बक्षीस मिळेल? सून. तुम्ही आपलं तेच खरं करता? त्याला वाटत असेल. काय हो? हो. उत्तर द्यायचं म्हणून का आपली बायको जिंकावी म्हणून त्यांच्या नाही, बाजूने? नाही. आई थोडं तरी ऐकेल, पण ती थोडं सोडूनच देते. चला, या खेळामध्ये जिंकलेले आहेत सूनबाई. अभिनंदन. सूनबाईंना झी मराठीकडून ही भेटवस्तू. काय असेल हे? हा? तक्रार. तक्रार, आरोप. केवढी हंडी भरली बघितली का दोघींची पण. तुमचा एक चांगला गुण आहे की तुम्ही एकदा बोलायला लागलं ना की नॉनस्टॉप बोलता, समोरच्याचं ऐकतच नाही. नाही, ऐकते ना. कधीही बघा तुम्ही फोनवरच असता. चांगलं आहे ना? काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? मला फोन आला तर मी फोनवरच. बरोबर आहे, आणि ते येतच असतात. हो ना? पाहुणे आले की मैत्रिणीला सांगतो फोन करावा. नाही नाही. पुढे सासूबाई नखरे करता असा शब्द वापरलाय. नखरे.
सासूबाई तुम्ही सुनेचे लाड करत नाही. मला जेवढे हवे तेवढे करतात. तुम्ही नका बाजू घेऊ ग, बसा इथे लिहिलंय, इथे लिहिलंय सुनेचे लाड करीत नाही. काय सासूबाई काय म्हणणं आहे तुमचं? हे खोटं आहे, हा हे खोटं आहे. खोटं आहे? तिला पाहिजे ती स्वतः करू शकते, मी तिच्यावर काय हे करू शकत नाही, नका हे नकोच करू म्हणून. कधी म्हणजे थांबत नाही की हे करू नका म्हणून. हो ना, पण लाड पण कमी करतात ना तुमचे. जेवढे करतात तेवढे खूप खूप आहेत. सुनबाई शॉर्ट टेम्पर्ड. म्हणजे 10 पैकी 8 वेळा मी शांतच असते, 2 वेळा कधी कधी राग येतो तो तुम्ही नेमका ठराविक लोकांशीच बोलता, नाही तर बोलत नाही. बापरे सगळ्यांशी बोलते मी. काय हो? हां, ती टॉकेटिव्ह आहे, तिला बोलायला खूप आवडतं बाकीच्यांशी, त्यामुळे कधी भेटले कोणी भेटले तर तुम्हीच बाजू घेणार, दुसरं कोण? सासूबाई कडक स्वभावाच्या आहेत असं लिहिलंय. हे बघा, सासूबाई कडक स्वभावाच्या आहेत. काय हो, खरं आहे? हां, आई थोडी, आईला शिस्त आवडते बरोबर. आणि ज्या गोष्टी जागच्या जागी असलेल्या तिला आवडतात. तुम्हाला कधीच फटका नसेल ना मिळाला? नाही, खूप हां, खूप फटके मिळालेत आईचे. म्हणजे जेवढे पण नाही पण शिस्ती शिस्तीपोटी. राहते. होय ना? जे हां, शिस्तीपोटी भरपूर. कसे होते लहान असताना ते? एवढं नाही त्याचा त्रास काही. त्रास. पण शाळेतून तक्रारी यायच्या त्यांच्या? त्याच्यानं त्याच्या मलाच मिटवायला जायला लागायचं, त्याला कोण काय बोललं तर त्याची वस्तू काढून घ्यायची, मग मला जायला लागायचं. हो. एकाच शाळेत होते 2 जण ते. कोण, आई आणि तुम्ही? नाही म्हणजे तो शाळेत त्या शिकायला शाळेत त्या कामाला होत्या. पिंजरला. ओके, ओके, ओके. तुम्हाला विचारायचं आहे की आज जर या दोघींमध्ये बदल करायचा असेल एक, तर त्या दोघींनी कुठला बदल केला तर तुम्हाला आवडेल? रश्मीने तिचा आळसपणा जरा थोडा कमी करावा. आळसपणा. हां, आळशीपणा थोडा कमी करावा. आणि सासूबाईंनी, आईने? आईचा म्हणजे चिडचिड, आरडाओरडा तेवढा कमी केलं तरी घरात भरपूर शांतता होऊन जाईल. बघितलं, मुलगा बोलतोय आज, बोलून घेतोय तो टीव्हीत. हा, तोच मला अगं हळू बोल हळू बोल, सांगतो. सवय झाली आहे ना लहान मुलं. किंजॉरला होती, किंग जॉर्जला असल्यामुळे. पण मी आता- KG मध्ये, हां. त्यामुळे ते बोलायला लागायचं, ती सवय लागली. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा ह्यांचीच मागेन. जर कधी चुकून माझ्याकडून काही झालं असेल जे त्यांना नाही आवडलं तर त्याच्यासाठी क्षमा मागेन. आणि बाकीच्या जीवन ज्यांना असं वाटतं की मी येतच नाही किंवा मी रस्त्यात कोणाला भेटलं तर बोलत नाही, तर त्या सगळ्यांची क्षमा मागेन. धन्यवाद कोणाला देणार? धन्यवाद मी प्रफुल्कर फॅमिलीला देईन की जेव्हा ह्यांना गरज होती त्यावेळेस त्यांनी स्ट्रॉंग सपोर्ट केला. म्हणजे जेव्हा कोण? ह्यांचे माझे आई मिस्टर वडील, सोडून गेले भावंड. तेव्हा त्यांना खूप आधार दिला. मिस्टरांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्या आजीजोबांनी, मामांनी सगळ्यांनी खूप स्ट्रॉंग सपोर्ट दिला. त्यामुळे आज आम्ही हे दिवस बघतो असं मला वाटतं. सो मी त्या सगळ्यांचे थँक्यू बोलेल की त्यांच्या सपोर्टमुळे आज मी या संसारात खूप आनंदी राहते आहे. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मग मी माझ्या आई वडिलांची. आज आई वडील ते होते म्हणून आम्ही आहोत. मी माझा मुलगा, त्यांनी 20 वर्ष आम्हाला सांभाळलं. त्याचे वडील घरातल्या याच्यामुळे गेले, आम्ही कुटुंबात ते माझे आई वडील, माझे भावंड, आम्ही आई वडिलांनी. आज ते दोघंही नाही आहेत. वडिलांना आता 5 वर्ष होते, 7, आणि आईला 2 वर्ष होते. तो आधार होता सगळ्यात. हो हो, खूप मोठा 20 आधार. वर्ष त्यांनी तुम्हाला आधार. सांभाळला, आम्हाला सांभाळलं त्यांनी 20 वर्ष. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? असं मी कोणाला जास्त दुखवलेलं नाही आहे, पण जर कोण चुकून माकून माझ्याकडून काही शब्द बोलला गेला असेल किंवा माझ्याकडून काही वागणुकीमुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी त्यांची सगळ्यांची क्षमा मागेन. आनंदाने सगळ्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. आता क्षण आला आहे तो सन्मानाचा. आज पैठणी कोणाला मिळेल असं वाटतं? मला मिळाली काय, तिला मिळाली सारखी. नाही, सुनीला नाही, पहिलं कोणाला मिळेल असं वाटतं? सुनेला मिळेल की सासूबाईंना मिळेल? नाही, सुनीला मिळाली. सुनेला मिळणार. तुमचं काय म्हणणं आहे, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? त्यांना मिळाली पाहिजे, कारण की ते नंतर माझीच होणार आहे. काय प्लॅनिंग आहे बघा. द्या त्याला, ते घेणार आहे मीच. तुम्ही सांगा दोघींपैकी कोणाला मिळाली पाहिजे? सुनेलाच मिळेल. बायकोला? बायकोला. का? आईने एवढं केलं तर? एक काम करा, मी त्यात पडत नाही. एक चिठ्ठी काढा आणि माझ्याकडे द्या. बघूया मिस्टरांनी, कारण त्याच्यात अर्ध्या चिठ्ठ्या सासूबाई लिहिलेल्या आहेत, अर्ध्या सूनबाई लिहिलेल्या आहेत. आणि तुम्ही कोणाची चिठ्ठी काढली आहे त्यात आम्हाला बघायचं. मनात काय आणि बोलताय काय हे आता कळेल. सासूबाई.
झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि सासूबाईंना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.